नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादासाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. अजून किती दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे ह्याचाही अंदाज पाहूया. व्हिडिओला सुरुवातीलाच लाईक करून घ्या आणि शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर जळगाव, अकोला, अमरावती, लोणार, छत्रपती संभाजीनगर, पुसद ह्या भागातून एक द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आहे. अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, लोणार, पुसद, वाघाला ह्या भागातून रात्रीतून एक साधारण कमी दाबाचं क्षेत्र होणार आहे आणि ह्याच भागातून पहाटे अनेकदा द्रोणीय स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे ढगांचा जो द्रोणीय स्थितीमुळे असणारा संच जो आहे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगाव ह्या भागातूनच राहणार आहे. साधारणतः पावसाचा दक्षिण भागातून थोडीशी उघडीक म्हणजे नाहीच आहे, पाऊस शक्यतो नाहीच आहे. हवामान फक्त ढगाळ आहे आणि रात्रीतून पाहायला गेलं तर सध्या किंवा रात्रीतून बोरकुड आणि शेरूर ह्या भागातून पावसाचा आरवीएच्या पूर्वे साईडला पावसाचा एक चांगला स्थानिक वातावरण बनून ढग तयार झालेला आहे. द्रोणी स्थितीमुळे त्या भागात पाऊस मध्यम ते जोरदार पडण्याची शक्यता वाटते आणि तिथून रात्रीतून ते पूर्वेकडे सरकण्याची शक्यता दाखवत आहे. त्यामुळे उर्वरित भागात पावसाची शक्यता रात्रीतून दिसून येत नाही. उद्याही त्याच भागात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर ह्या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना दिसते आणि बीड, अहमदनगर, पुणे ह्या भागातून आणि परत नाशिक, मुंबई ह्या भागातून एक द्रोणीय स्थिती होताना पुढे दिसत आहे. नाशिक, सांगली, सोलापूर, हैदराबाद, रामगुंडम, नांदेड ह्या भागातून वाऱ्यांचा वेग थोडासा वाढलेला असणार आहे आणि इकडे चंद्रपूर ते गडचिरोली, जगदलपूर, विशाखापट्टणम ह्या भागात एक चक्राकार स्थिती निर्माण उद्या होणार आहे. त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर बाष्पयुक्त ढगे सगळे उत्तरेकडे सरकण्याची शक्यता वाटत आहे. शिरपूर, सेंदवा, खारगाव ह्या भागात त्याच्या पूर्व साईडला हलक्या मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे आणि तिथून पुढे खारगावच्या पूर्व दिशेत पाऊस मध्यम स्वरूपाचा असणार आहे आणि इकडे धुळे, मालेगाव, साक्री, पारोला, जळगावचा परिसर जो आहे, चाळीसगाव परिसर जे आहे या भागात पावसाळी वातावरण तयार असणार आहे. एकंदरीत हलकासा पाऊस त्या भागात पडण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. पण खारगावच्या पूर्वेस आग्नेयेस ह्या भागात धारामी, खंडवा आणि सेंदवा ह्या जे परिसर आहे ह्या भागात मेघगर्जनेचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पाहायला गेलं तर पुणे, नगर, बीड, अकलूज, लातूर तसेच पुढे जाऊन आपले सांगली, सोलापूर, कोल्हापूर बाकीचे राहिलेले सर्व भाग जे आहेत अगदी कर्नाटकामध्ये सुद्धा पावसाळी फक्त ढगाळ हवामान राहणार आहे. पावसाची कोणतीच शक्यता वाटत नाही आहे. एकंदरीत पाहता पावसाची उघडीप आता जाणवू लागलेली आहे. पाऊस पडण्याची शक्यता आता कमी जाणवत चाललेली आहे. पाऊस उघडीप झाला असं म्हणायला काय हरकत नाही. पहाटे उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहल्यामुळे परत एकदा गारवा सुरुवात होणार आहे. गारवा म्हणजे निर्माण होण्यास सुरुवात होणार आहे. का तर उत्तर बाजूला पाऊस पडल्यामुळे तेथील गारवा सर्व बाजूला पोहोचणार आहे. म्हणजे थंडी परत एकदा जाणवणार आहे. हा झाला थोडक्यात आढावा. आणि थंडीचा विचार करायला गेला तर म्हणजे हवामानाचा विचार करायला गेला तर नंदुरबार, जळगाव, मालेगाव, नाशिक या परिसरातून 16 ते 17 सेल्सिअस, 18-19 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. दक्षिण भागातून बघायला गेलं तर तापमान वाढ आहे, पण पुणे परिसरातून, नमकर परिसरातून सुद्धा तापमान थोडंसं कमी आता झालेलं दिसून येणार आहे. 17-18 सेल्सिअस तापमान राहणार आहे. या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रात उत्तर वायव्य तसेच गुजरातचा काही परिसर आणि मध्य भागातून पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात कोणतीच पावसाची शक्यता नाही. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.